बुलडाण्यामधल्या केस गळतीची रुग्णसंख्या 127 वर. काल दिवसभरात 27 रुग्ण आढळले. वैद्यकीय पथकांकडून गावकऱ्यांची तपासणी. जिल्हा परिषदेच्या सीओंकडूनही गावामध्ये पाहणी आणि रुग्णांची विचारपूस. नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या. पत्नी छतावरून पडल्याचा बनाव केला, मात्र चौकशी केल्यानंतर सगळी घटना उघडकीस. आरोपीला पोलिसांकडून अटक. विक्रोळीमधल्या कन्नंबार नगरमध्ये विचित्र अपघात. बेस्ट बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षामध्ये गेला आणि अचानक बस सुरू झाल्यानं 2 जणांना उडवलं. बस चालकाचा अजब प्रकार पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट. शनी शिंगणापूरला भाविकांची मोठी गर्दी. शनी प्रदोष निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविकांकडून शनिदेवावर तेलाचा अभिषेक. गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं किनवट आदिवासी बहुल भागामध्ये ग्राम स्वराज्य अभियान. आदिवासी बहुल भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहामध्ये आणून गावांचा विकास साधण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन. गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, स्वच्छ आणि हरित गाव अशा वेगवेगळ्या विषयांवर सूचना आणि मार्गदर्शन. मकर संक्रांतीच्या निमित्तानं मातीची सुगडी, बोडके, लोटके बनवण्याच्या कामाला वेग. पंढरपुरातील कुंभार मंडळी सध्या सुगडी बनवण्याच्या कामामध्ये व्यस्त. नागपुरात उद्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेमधून खासदार क्रीडा महोत्सवाची सुरुवात होणार. 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत क्रीडा महोत्सव. देशभरातील 80,000 खेळाडू सहभागी होणार. जळगावमध्ये रेल्वे प्रशासनाकडून क्रॉस बार बसवण्याचं काम सुरू. त्यामुळे बजरंग बोगदा वाहतुकीसाठी बंद. हे काम गुरुवारपर्यंत चालणार असल्यानं तोपर्यंत बजरंग बोगदा वाहतुकीसाठी बंद राहणार. वाशिम जिल्ह्यामधल्या रिसोडमध्ये हळदीची कमी दरानं खरेदी. 9 जानेवारीला हळदीचे दर 13,820 रुपये तर 10 जानेवारीला हळद 9,700 रुपयांवर. एका दिवसातच क्विंटल मागे 4,000ची तफावत. मकर संक्रांतीसाठी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी. हलव्याचे दागिने, हळदी कुंकवाचे वाण, काळ्या रंगाचे कपडे, बोरणाचं साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांमध्ये उत्साह.